प्रल्हाद पारवे, श्याम कदम, गौतम दिपके, इलियास भाई, शरद कापसे, रवी गायकवाड, सोळंकेसह आदींची उपस्थिती होती। यावेळी या रॅलीस चांगला प्रतिसाद मिळाला। शहरात आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले। लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय जाधव यांच्या प्रचारामध्ये आज आम्ही पूर्णा शहरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते व सर्व बंडू जाधव प्रेमी आज आम्ही पूर्णा शहरातील डोर टू डोर जाऊन प्रचाराची यंत्रणा आम्ही राबवत आहोत। आणि बंडू जाधव साहेबांना परभणी लोकसभा मतदारसंघातील लोकांनी का निवडून द्यायचे, त्याचे अनेक कारणे आहेत। कारण तुम्हाला पहिलं कारण सांगायचं म्हणजे ज्या बंडू जाधव साहेबाच्या विरोधामध्ये जो उमेदवार दिलेला आहे, जो उमेदवार आहे म्हणजे ह्या विरोधी पक्षाला ह्या जिल्ह्यामध्ये बंडू जाधवच्या विकासाच्या विरोधामध्ये इतर उमेदवार न भेटल्यामुळं यांनी बाहेरचा उमेदवार या ठिकाणी आणून दिलेला आहे। आणि तो उमेदवार सोयऱ्याधाऱ्याच्या नावावर, एका जातीच्या नावावर राजकारण करण्याचं प्रकार करत आहे। पण मला तुम्हाला सांगायचं आहे की बंडू जाधव हे एक असे खासदार होते की ज्यांनी या सगळ्या मतदारसंघातील जनतेला आपला पाहुणा मानलेला आहे। आणि बंडू जाधवचं काम म्हणजे तुम्ही करोनामधले काम बघा, बंडू जाधवला कोणी अगर फोन केला तर ते तात्काळ सर्वसामान्याचं पण काम करण्यासाठी म्हणजे तात्काळ उपलब्ध असतात। मग या परभणीमध्ये सर्वांचे लोकप्रिय असे उमेदवार फक्त बंडू जाधव आहेत। आणि विकासाची गप्पा मारणारे समजा जे लोक म्हणतात की बंडू जाधवने विकास केला नाही, बाबा ठीक आहे, विकास केला नाही तुम्ही म्हणता ना, मग 10 वर्ष झालं केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, तुमचे इथं अनेक ठिकाणी कुठं आमदार आहे, कुठं नगरसेवक आहे, कुठं जिल्हा परिषद मेंबर आहे या विरोधी पक्षाचं। मग तुम्ही 10 वर्षामध्ये तुमचं सरकार असताना तुम्ही काय विकास केला हे पण जनतेला दाखवलं पाहिजे ना। यांनी फक्त जुमला केलेला आहे आणि इतर दुसऱ्या म्हणजे एका निष्ठावंत खासदाराला फक्त बदनाम करण्याचं काम हे विरोधी पक्ष करत आहे। बंडू जाधवच्या विकासाला हे कुठं चॅलेंज करू शकत नाहीत। आणि बंडू जाधवनं जे विकास केलेला आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये हे विरोधी पक्ष करू शकत नाहीत। जो उमेदवार या मतदारसंघातलाच नाही, कारण तो उमेदवारच म्हणतो की मी माझ्या स्वतःच्या मायबापाला 5-5 वर्ष भेटत नाही। मग मला म्हणायचे परभणीकरांनो, अगर तुम्ही अशा उमेदवाराला दिलं तर मग हे 5-5 वर्ष तुम्हाला भेटणारच नाही। मग अशा बाहेरच्या माणसाला ही परभणीकर कधी स्वीकारणार नाहीत। हे परभणीकर फक्त सन्माननीय खासदार, विकासरत्न खासदार बंडू जाधव यांनाच प्रचंड बहुमताने आम्ही पुणेकर 10,000च्या पेक्षा बी जास्त पूर्णा शहरातून लीड देऊन बंडू जाधव यांना निवडून आणतील। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार